सुरुवातीलाच महत्वाची बातमी येत आहे रोहित पवारांच्या खुलाशातून। सगळ्यात मोठ्या या अपडेटने आता मात्र अजितदादा पवार यांच्या अपघाताला वेगळं वळण मिळालंय आणि या वळणानुसार आता मात्र सीबीआयने आज सगळ्यात मोठा खुलासा करत राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडून दिलेली आहे। इकडे शरद पवार ऍक्शन मोडवरती असताना सुनेत्र पवार यांची झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, तर प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांची हकालपट्टी होणार, या सगळ्या बातम्यांसह मित्रांनो घेऊया सगळ्यात महत्वाचा आढावा। आज नेमका रोहित पवारांनी पुराव्यानिशी केलाय सगळ्यात मोठा दावा। अजितदादा पवार गेल्याच्या नंतर आता जवळजवळ उद्या 1 महिना होईल। 1 महिना होण्याच्या नंतर आता अजित पवारांच्या मृत्यूबद्दल अजूनही लोकांना साशंकता आहे। रोहितदादा पवार यांनी मात्र सगळ्यात मोठी फिल्डिंग लावत आता अजितदादा पवार यांच्या मारेकऱ्यांना शोधून आणणार आणि त्यांना फाशी देणार अशा प्रकारचे सगळ्यात मोठी खेळी केली आहे आणि या खेळीला आता मात्र सरकार देखील घाबरलेलं आहे। काल मुंबई, आज बारामती आणि संध्याकाळी पुण्यामध्ये अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या बद्दल रोहित पवारांनी ज्या प्रकारे खुलासे केले ते खुलासे मात्र आताच्या घडीला राज्याचं राजकारण वेगळ्या वळणावरती घेऊन जाणार असेल। जय पवार असेल, पार्थ पवार असेल किंवा इकडे रोहित पवार यांनी सगळ्यात मोठे खुलासे करण्यास सुरुवात केली आहे। सुप्रिया सुळे यांनी म्हटले की आम्हाला रोहित पवार यांचा अभिमान आहे। शरद पवारांच्या एका खेळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचे मोठे नेते मात्र रडारवरती आहेत। सुरतच्या त्या लग्नाला कोण कोण गेलं होतं, या कंपनीशी कोणाचे शेअर्स आहेत, अशीच धक्कादायक माहिती अजितदादा पवार यांच्या मृत्यूबद्दल रोहित पवारांनी दिली। अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे नेमकं हे काय घडतंय असं देखील सांगितलं। आज पत्रकारांनी विचारल्याच्या नंतर रोहित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की आपण आता रोकठोक नावं का सांगत नाही, तेव्हा रोहित पवारांनी म्हटलंय की 1-2 पत्रकार परिषद होऊ द्या, नावानिशी पुराव्यानिशी तुमच्या समोर सगळी नावं आणतो असा थेट इशारा काही नेत्यांना दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलीनीकरण होऊ नये यासाठी अजित पवार गटातील काही मातब्बर नेते मात्र आग्रही आहेत। जर का विलीनीकरण झालं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं मागणी डिमांड राहणार नाही, यामुळे शरद पवारांच्या पक्षाच्या अधिपतीखाली आपल्याला काम करावं लागेल असं काही नेत्यांना वाटतंय। मात्र इकडे शरद पवारांनी आणि सुप्रिया सुळेंनी आणि सुनेत्रा वहिनींनी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याचा जो पडद्याच्या पाठीमागे कार्यक्रम ठेवलाय, या कार्यक्रमाचा मात्र या बड्या नेत्यांना सुगावा देखील लागलेला नाही। एका दगडात 3 पक्षी गारद करण्याची किमया सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांनी केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बडे नेते यांची आता फक्त हकालपट्टीच बाकी आहे। त्यांनी कशा प्रकारे सुनेत्रा वहिनींची शपथ घेतली, त्यानंतर पक्षाच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या, त्यानंतर अजित पवार जाण्याच्या नंतर लगेच जे निर्णय घेतले हे निर्णय एकाही आमदारांना आवडले नाहीत। मात्र सत्तेच्या दबावाखाली एकही आमदार पुढे येऊन बोलायला तयार नसला तरी देखील रोहित पवारांनी ज्या प्रकारे अजितदादांचा अपघात हा घातपात आहे लावून धरले, याला मात्र तोड नाही। संपूर्ण महाराष्ट्र आज रोहित पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचं चित्र आज संबंध महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे। रोहित पवारांनी आज 7 नावं समोर आणली आहेत, जी नावं VSR कंपनीच्या बाजूची आहेत, VSR कंपनीशी त्यांची लागेबंद आहेत। त्या 7 नावानिशीच यांनीच अजितदादांचा घातपात घडून आणलाय असं थेट रोहित पवारांनी स्पष्ट केल्यामुळे आता मात्र महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावरती आलंय। ती नावं ऐकण्यासाठी महाराष्ट्र आता आतुर असून त्या नेत्यांना कुठेही वाचवता कामा नये, कुणीही वाचवता कामा नये असं म्हटलं गेलंय। मग यावेळी आता अशा प्रकारच्या आरोप होत असताना या नेत्यांना कोण वाचवतंय असा थेट आरोप रोहित पवारांनी केलाय। त्यामुळे आगामी 2 दिवसामध्ये पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी सगळी माहिती समोर आणणार असं रोहित पवारांनी म्हटलंय। त्यामुळे अजितदादा पवार यांच्या घातपाताच्या पाठीमागं नेमके कोण माणसं आहेत, कोण नेते आहेत ते महाराष्ट्राला पुढील आठवड्यामध्ये समजणार, हे आता जवळजवळ निश्चित बनतंय। मित्रांनो, रोहित पवारांनी ज्या प्रकारे खेळी करत आपला अभ्यास करत जे सगळं समोर मांडले याला तोड नाही। आपण त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय द्याल?